गाईस 11 वाजता जर्नी स्टार्ट केली आहे. जरा आराम केला भारीमध्ये, कारण की रात्री आपण खूप लेट ड्राईव्ह केलं ना. आणि प्रथमच आपण विरूपक्ष मंदिराकडे आपण आलो आहोत. माझी मेघाचारी जर पाठी ठेवली आहे. मी काल रात्री स्टे केलं इथे आणि आता परत अजून एक्स्ट्रा आज पण इथे स्टे करणार आहे. मंदिर आहे विरूपक्ष. मित्रांनो, बदामी ते हम्पी आपण राईड केली आहे आपल्या मेघाचा रिसॉर्टवरती, म्हणजेच हिरो प्लेजर प्लसवरती. आणि प्रकाशनगर या गावामध्ये आपण होमस्टे घेतला आहे, जे विरूपक्ष मंदिराच्या मागच्या बाजूला आहे. सकाळी खूप लेट उठली आणि 11 वाजता आपण विचार केला की पहिला मंदिर आपण विरूपक्ष करणार. तर मग आपण विरूपक्ष मंदिर सर्वात आधी घेतला आहे हम्पी एक्सप्लोअर करताना. विरूपक्ष मंदिर खूप मोठं आहे. तिथे 20 रुपये गाभाऱ्यात जायसाठी एंट्री फी आहे, ऑरल्स तुम्ही मुखदर्शन घेऊन बाहेर येऊ शकता. तिथे आजूबाजूला खूप सारे मंदिरं आहे. तर मी पंपा ह्या देवीच्या मंदिरामध्ये दर्शन घेतलं, कारण की हम्पी ह्याच देवीच्या नावावरून प्रसिद्ध आहे, म्हणजेच पार्वतीच्या. त्यालाच लागून शिवलिंग आहे, जे गुहाच्या आतमध्ये आहे. तिथे एका टायमाला एकच जण जाऊ शकतो, ऑरल्स एकच जण वरती येऊ शकतो. तर आपण हम्पीच्या विरूपक्षमधील गुहेचं पण शिवलिंगाचं दर्शन केलं आहे. त्याच ठिकाणी आपण आजूबाजूचे मंदिरांचे खूप सारे एन्शियंट स्कल्पचर्स वगैरे पाहिले आणि मंदिराच्या बाहेर आलो. मंदिराच्या बाहेर आल्याच आपल्याला पाहायला भेटतं एक मोठा असा चौकोनी असा तलाव, ज्याच्यामध्ये कासव देखील आहेत. या तुम्ही पाहू शकता. इथे आजूबाजूला खूप सारे मंदिर आहेत आणि मंडप आहेत. माझ्या मागच्या बाजूला पण खूप सारे मंदिरं आहेत, जे पाहण्यासारखे आहेत. विरूपक्ष मंदिर पाहिल्यानंतर मी आली आहे तुंगभद्रा नदीला पाहायला. तुंगभद्रा नदीच्या इथे खूप सारे दगडांवरती स्कल्पचर्स क्रिएट केले आहेत. तिथेच एक लागून फेरी देखील आहे. या फेरीतून तुमच्या 2 बाईक्स जाऊ शकतात. प्रत्येकी 50 रुपये आणि सिंगल बाईकचे 50 रुपये असे त्याची फीज आहे. तुंगभद्रेच्या इथे पाण्यामध्ये आपण आलो आहोत. मला दिसण्यात येत आहे की तुंगभद्रा नदीला सारी पण भिजवली गेली आहे. आजूबाजूला कचरा पण फेकण्यात आला आहे. आणि हे असं दृश्य आहे आपल्या तुंगभद्रे नदीचं, जे इंडियामध्ये सगळ्याच नदीचं असंच दृश्य असतं. सो हजम करा. तो तुंगभद्रा रिव्हरच्या बाजूलाच आहे मी, आणि मी माझ्या पायासाठी पैंजण घेतले. तिथे विरूपक्ष मंदिर इथे बाजूलाच आहे पाठी. आणि मी खूप सारे सामान घेतलं आहे. हे कुंकुमसाठी घेतलं आहे. त्याच्यानंतरला मग हे कासव घेतलं आहे आणि स्टोन चॅरेट घेतलं आहे. थँक्यू सो मच. थँक्यू. मित्रांनो, तलावामध्ये कासव देखील आहेत. सुंदर. आता आपल्या विरूपक्ष मंदिराचं दर्शन करून झालं आहे. आता आपण सगळीकडे जाऊ शकतो. गाइस, लुक ॲट दिस. उतनी आती है मुझे समझ. विरूपक्ष मंदिराच्या समोरील भाग हे असं आहे. हाय, खूप इथे मॉन्युमेंट्स आहे. हे बघ, अजून वरती पण जायचं आहे. 1 तास लागला मला हे सगळं बघायला. विरूपक्षचं मंदिर ह्या साईडचा भाग. आता आपण त्या साईडचा भाग एक्सप्लोअर करूया. आता ऊन आहे, 12 वाजले. मोस्ट टुरिस्ट अट्रॅक्टेड प्लेस, जे तुंगभद्रा नदीच्या बाजूला वसलेलं विरूपक्ष मंदिर, जे हेमकूट पर्वतावरती स्थिर आहे. मान्यता अशी आहे की माता पार्वती महादेवांची तपश्चर्या होण्यापर्यंत त्या इथे थांबल्या होत्या. सो शी कुड टॉक विथ महादेव. पण महादेव एवढे तपश्चर्यामध्ये लीन होते की खूप वर्ष झाले ही वॉजंट गेटिंग अप. मग कामदेवाने एक आहे ना युक्ती केली आणि प्रेमाचा बाण महादेवांकडे सोडला. आणि ही गॉट फ्रस्ट्रेटेड बिकॉज ही वॉज डिस्ट्रॅक्टेड बिकॉज ऑफ हिज बाण. मग कामदेवाला 3rd आईने इथे भस्म केलं. आणि मग नंतरला मग माता पार्वती त्याला आवडलं नाही अँड शी वॉज सो सॅड. मग ते ना महादेवांच्या सारखीच इथे राहायची, म्हणून ह्या लोकेशनचं नाव पडलं पंपा. पंपा म्हणजेच पार्वती, आणि पार्वतीच्या नावाने पंपा नाव पडलं. आणि कन्नडाच्या भाषेमध्ये
हंपाच्या नंतरला ते करण्यात आलं हम्पी, आणि हे आत्ता काळचं कर्नाटकमधलं हम्पी. असं कशी वाटली कहाणी नक्की कमेंटमध्ये करून सांगा मला. आत्ताच आपण हेमकुटा हे आणि विरूपाक्ष मंदिर हे सगळं केलं, जैन मंदिर पण केलं तिकडचं. आणि आता आपण इथे लोकेशनवरती 2 मिनिटांमध्ये पोचलोय. तिथे आजूबाजूलाच आहेत सगळे मंदिरं. गणपती मंदिर आणि श्रीकृष्ण मंदिर आहे ना, मी संध्याकाळी करणार आहे, कारण की तिथे सनसेट पॉइंट चांगलं दिसतं. तर आता आपण विठ्ठल मंदिर, येडुरू मंदिर तिकडे आलोय. येडुरू मंदिर आणि विठ्ठल मंदिर. कानडा राजा पंढरीचा ओव्हर देअर. आता आपण दुपार 1 मंदिराला, विरूपाक्ष मंदिराला 1 तास माझा गेला तिकडे. पक्षाच्या इथून बाजूला आपण आलो तर मग आपल्याला कंपा भूपा असं एक पातवे भेटतं. तुंगभद्रा नदीच्या बाजूलाच आहे अजून तरी मी. इकडचे दगडी बघा, दगडी काय यार, डोंगर आहेत ते, दगडी नाही आहेत सोनाली, दगडी नाहीत, डोंगर आहेत. हा एक डोंगर, तो एक डोंगर, इकडे सगळे दगडी गोल गोल दगडी. तिकडे पण अजून जायचं आहे. इकडे बोटिंग आहे मित्रांनो, यू कॅन सी दिस. आता आपण बोटिंगमध्ये बघूया किती घेत आहेत आणि मग आपण बोटिंग करूया तुंगभद्रामध्ये. आता विचार पडलाय, जास्त पाऊस असल्यावरती हे सगळं बंद होत असेल काय? हे असं लोकेशन आहे. कंपा बंपा पातवे, तिकडे बोटिंग करतायत. तर इथून गुहेतून जायचंय त्या साईडला, दगडांचीच गुहा आहे. ह्या साईडला खूप सुंदर ठिकाण आहे. हे बघ, हे सगळे फोटोजमध्ये आपण पाहतो. तिवाली बोटीमध्ये आपण जाणार आहे. जास्त पैसे दिले नसले पाहिजेत. इकडचे दगडांमधले मंदिरं, एकही सिमेंट नाही लावलंय, असंच दगडी लावलेत एकावर एक. सुंदर असे मंदिरं आहेत हे हम्पीचे. हम्पी म्हणजे पंपा म्हणजे पार्वती, देवी पार्वतीच्या नावाने हे कर्नाटकमधलं लोकेशनचं नाव आहे. बोटिंग करायचं असेल ना, बोटिंग म्हणजे पुट्टी, त्याला पुट्टी बोलतात कन्नडा भाषेमध्ये. 500 रुपीज आहे हाफ एन आवरचे, 1000 रुपीज 1 आवरचे आहेत. भाई सगळीकडे मंदिर आहेत आणि दगडाचे डोंगर आहेत. दगडी असं वाटतं एक दगड असं आणून ठेवलंय, चिक ओम नमः शिवाय करत. आता इकडे एक मंदिर आपल्याला पाहायला भेटतंय. चलो शौकाश. आपण आता तुंगभद्रा नदीच्या बाजूला आहे आणि अकॉर्डिंग टू मायथॉलॉजी इथे आहे ना, सुग्रीवला क्राऊन केलेलं लक्ष्मणाने जेव्हा वालीचा वध केला होता, तर तेच मान्यता आहे ह्या कोटंडा राम टेम्पलची. जय श्रीराम. कोटंडा राम टेम्पलचं आतील भाग ते तुंगभद्रा नदीच्या बाजूला वसलेला आहे. हनुमानाचं शिल्प आहे. कोटंडा राम टेम्पलच्या वरच्याच बाजूला हनुमानाचं देखील मंदिर आहे, तर आपण तिथे देखील व्हिजिट केला. मित्रांनो, तुंगभद्राच्या बाजूला वसलेलं हनुमानाच्या मंदिराच्या इथून मी कोटंडा राम टेम्पल पाहत आहे. हे पूर्ण लोकेशन एवढं सुंदर आहे. ह्या दगडी जणू काही असं वाटतंय की ओम नमः शिवाय करत दगडींचा डोंगर उभारला आहे. इथे सुग्रीव आणि वालीचा युद्ध झाला होता, तेव्हा इथे सुग्रीवला कोरोनेशन केलेलं, तेच ही जागा. हेमकुट पर्वत पाहिला आपण, आता मातंग पर्वत आपण पाहतोय, सेकंड पर्वत. आता विठ्ठल मंदिर आपण पुढे आहे, तिथेच आपण जातोय. ही त्याची वाट आहे. दगडीच आहेत माउंटन्सवरती एक दगड.
ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय करत करत दगड लावलेत असे. मित्रांनो ते आहे अंजनेरी हे चंद्रमौलेश्वर टेम्पल. इकडे सुग्रीव केव आहे, ऋषिमुख हिल, विरूपक्ष, तुंगभद्रा, माटंगा हिल. त्याच्यानंतरला मग हे लॅम्प आहे, लॅम्प स्टँड, नरसिम्हा टेम्पल आणि डबल स्टोरी मंडपा तिकडे वरती. आरामीदार खूप चालायचं आहे. इकडे तिकडे सगळीकडे मंदिर आणि दगडीच आहे. आणि एक एक दगड आहे ना असं टाकलंय इकडे की ओम नमः शिवाय एक दगड, ओम नमः शिवाय एक दगड. बेस्ट प्लेस. फक्त चालायचं जास्त आहे. डबल मंडप जे नरसिम्हा टेम्पलच्या वरती आहे, नरसिम्हा टेम्पलच्या इथे. आणि इथून लोकेशन असा दिसतो. नरसिम्हा टेम्पल, लॅम्प, तिकडे विरूपक्ष आणि तुंगभद्रा. हे हनुमानाचं जन्मस्थान असं मान्यता आहे. त्या साईडला पण आहे मंदिर. तेव्हा रावण आहे ना सीतेचं हरण केलं होतं, तेव्हा साडीचा पल्ल्याचा आहे ना असं घेऊन जात होतं, तेव्हा इथे लागलेलं. तेव्हा ते इथे सीताचं तळ आहे. त्याच्यानंतर इथे सुग्रीव गृह आहे, जिथे आहे ना रामाला सीतेचं जे ऑर्नामेंट्स होते, जे सीताने वरून रावण जेव्हा घेऊन जात होतं तेव्हा इथे टाकलेले. तेव्हा त्यांनी सुग्रीवने रामाला दिलेले तिचे सगळे हातातले. हां हां. सुग्रीव गुहा, यहाँ पे सुग्रीव मतलब छुपा था जब है ना उसका फाइटिंग हो रहा था बाली के साथ. ये साइड क्या है, सब ऐसे ही है. द्वार से लेकर अंदर तक जाती 2 समानांतर अष्टफित आर्य सीता के किनारे रेखा मानी जाती है. अच्छा, म्हणजेच की जे साडीचा पदर आहे ना त्याच्या 2 जे टोक आहेत ना त्याचे आहेत हे निशाण. सीता हे गुहाच्या इथून बाहेर जात आहेत. मित्रांनो हे डबल मंडप आहे. हे विठ्ठल मंदिर आहे. किंग मंडप पुढे. मित्रांनो हे किंग्स बॅलन्स आहे. हे 2 पिल्लरवरती फक्त एक जे आहे ते फक्त असंच बॅलेन्सिंग करतंय. इट इज नॉट इवन हॅव्हिंग एनी सिमेंट्स और एनिथिंग एल्स. त्या खडग्यातून आलो आहे आपण. आणि हे मंदिर एवढं मोठं आहे ना मित्रांनो, मी विचारतच पडले हे एवढे दगडी आणले आणि कशा कोरल्या गेलेत. आय लिटरली स्वॅग आहे यार पहिल्यातल्या जमान्यातल्या माणसांचं. लुक ॲट दिस. एकावर एक असंच ठेवलंय. लुक ॲट द मॉन्युमेंट. मित्रांनो हे विठ्ठल टेम्पलच्या समोरील भाग तुम्ही बघताय ना ते सगळं आहे ना मार्केट आहे. आणि हा विठ्ठल टेम्पल आहे. ते आपल्याला जर एंट्री फी आहे 35 ऑनलाईन पेमेंट केलं तर, आणि जर कॅश पेमेंट केलं तर 40 रुपीज आहे. तिकडे त्याचं एंट्री फी घेऊ शकतो. आणि आता आपण चाललो आहे विठ्ठल मंदिराच्या इथे. 50 रुपीज, न्यू 50 रुपीजवरती आता हे चॅरिट आहे. आणि तेच आपल्या समोर आहे. आणि आपण आलो आहोत विठ्ठल मंदिराच्या इथे. टाडा, अमेझिंग ना. अरे विठ्ठल मंदिराच्या इथे आपण आलो आहोत. 2.5 किलोमीटर्स आहे. जिथे सुग्रीवला कोरोनेशन केलं होतं त्या ठिकाणापासून ते इथपर्यंत 2.5 हे आहे स्टोन चॅरिट. इथे खूप एन नंबर ऑफ टेम्पल्स आहेत. विठ्ठल टेम्पलच्या इकडे स्टोन चॅरिट आणि हे एंट्रन्स. त्यानं आपण आता अशा ठिकाणी आलो जिथे आपल्या न्यू 50चे नोटावरती ही प्रतिमा कोरण्यात आली आहे. तेच म्हणजे स्टोन चॅरिट, जे हम्पीच्या विठ्ठल मंदिराच्या इथे वसलेलं आहे. हे वालं आर्किओलॉजिकल साईट. सुंदर आहे ना. आलं एकदाचं. ह्या साईडला 50 रुपयाची नोट पाहतोय ना, थिंग 50 रुपये नोटच्या वरती कोरलेलं आहे, प्रिंट केलेलं आहे. वाव, किती सुंदर आहे.
जलतरंगा सुंदर, बापरे. इकडे पिल्लर्स बघ, काय स्टोन कार्विंग आहे भाई. स्टोन कार्विंग दे किधर सोने सुंदर ना, खूप सुंदर. 5 वाजलेत. माझं विरूपक्षापासून ते विठ्ठल मंदिर ते सगळं झालं आहे पॉईंट. आता मी कृष्णा टेम्पलच्या इथे आली आहे. कृष्णाचं टेम्पलचं मार्केट आहे आणि हे कृष्णा टेम्पल आहे. तर आपण आज जाऊन पाहूया कृष्णा टेम्पल. मित्रांनो, हे कृष्णा टेम्पलचं इनसाइड पार्ट आहे. प्लस इथे खूप सारे शूटिंग झालेत. 5 वाजलेत ना, म्हणून तुम्हाला हे असं मॉन्युमेंट दिसत असेल. मित्रांनो, हे कृष्णा टेम्पलचा लेफ्ट हँड साईडचा भाग आहे. स्टोन कार्विंग खूप भारी आहे इकडचं. हे मागची बाजू आहे कृष्णा मंदिराची आणि हा फुल बॅक साइड आहे कृष्णा मंदिराचं. 5 वाजलेत. आता अजून एक मंदिर करायचं आहे आपल्याला, नरसिंहा. तर ते सगळे लोकेशन 6 वाजता बंद होतात, म्हणून मग आपण तिकडे जाणार आहे आता थोड्या वेळ. हे बघ इकडे बघ कसं वाटतंय हे सुंदर. आता अजून एक टेम्पल करणार आहे, नरसिंहा टेम्पल. तर लेट्स गो. मित्रांनो, ह्या मागच्या बाजूला कृष्णा टेम्पल आहे, त्याच्यावरती गणपतीचं मंदिर आहे. मी माझी मेगाच्या रिझॉर्ट घेऊन आली आहे नरसिंहा टेम्पलच्या इथे. नरसिंहा टेम्पलला ॲम्पल पार्किंग आहे आणि हे समोरच आहे नरसिंहा टेम्पल. तर मित्रांनो, तुम्ही पाहू शकता तिकडे गणपतीचं मंदिर आहे, इकडे कृष्णाचं मंदिर आहे आणि इथे नरसिंहा मंदिर आहे. माझं आहे ना गोल्डन रॉक हॉटेल इथे होतं माझं होमस्टे. पहिलंच मला कृष्णा मंदिर आणि गणपती मंदिर पाहायला भेटत होतं, पण मी पहिलं विरूपक्ष मंदिर पाहिलं, त्यानंतरला मग विठ्ठल मंदिर पाहायला गेलेली. तिथूनच मी सुग्रीव केव वगैरे सगळं केलं, जिथे सुग्रीवचं आणि त्याच्या भावाचं युद्ध चाललेलं तिथे. त्याच्यानंतरला मी कृष्ण मठ आली इथे करायला. तिथून नरसिंहा करून मी आता गणपती मंदिराची इथे आली आहे. 5:30 वाजले आहेत. सनसेट पॉईंट होता, म्हणून मी सकाळी नाही केलं हे दोन्ही पण पॉईंट, कारण की हे दोन्ही पण पॉईंट माझ्या हॉटेलच्या बाजूलाच होते. तर तुम्ही पण हे करू शकता. आता मी सकाळी उद्या तिकडचे सगळे पॉईंट्स करणार आहे. लोटस महल, एलिफंट स्टेबल्स वगैरे आणि पाण्यामध्ये जे शिवलिंग आहे ते सगळं. आता आपण वरती जाऊया त्या ठिकाणी जिथे सनसेट छान दिसतो. आणि आता 5:30 वाजायला चालेल. हे गणपतीचं ते शिल्प आपण पाहिलं ना, स्टोन कार्विंग, त्याच्यानंतरला हे असं डबल मंडप आहे इथे, त्यालाच सनसेट पॉईंट बोलतात. तुम्ही बघू शकता इथे स्टोनवरती कार्विंग केली आहे, त्याच्या बाजूला मंडप आहे आणि इथे पूर्ण सनसेट पॉईंट भारी दिसतं इथे. सनराईज सनसेट पॉईंट. तर गाईज, तुम्ही आहे ना कृष्णा मंदिर करून गणपतीचं हे मंदिर करून तुम्ही मग वीर पक्षाला इथे हेमकुटा पर्वतच्या इथून पण जाऊ शकता. वीर पक्ष झाल्याच्या नंतरला तुम्ही तिकडे विठ्ठल मंदिराच्या इथे पण जाऊ शकता, त्या साईडनी जिथे सुग्रीव वगैरेचं पण गुहा आहे. आणि तिकडेच मग तुम्ही परत रिटर्न येऊ शकता. नंतर मग इकडून नरसिंहा बघू शकता. हे सगळं एकच आहे प्लेस. तुम्ही असं करून पूर्ण प्रदक्षिणा पण करू शकता. 1 डेमध्ये पण होऊ शकतं जर तुम्ही फटाफटा सगळे प्लेसेस एक्सप्लोअर केले तर. आता इकडे सनसेट झाला आहे आणि आपण आता सकाळी इथपर्यंत आलो होतो, याच्या वरतीने आलेलो आणि आता वरती आहे हेमकुटा पर्वतच्या इथे, जिथे देवी पार्वतीने इथे स्टे केलेला जेव्हा त्यांना महादेवांना मिळवायचं होतं तेव्हा. ते खूप सारे आहेत ना मंदिर आहेत, एन नंबर ऑफ मंदिर आहेत. मित्रांनो, एक शॉर्टकट, जर तुम्हाला हम्पीचा विरूपक्ष गणपती, त्याच्यानंतरला मग नरसिंहा कृष्णा टेम्पल, त्यानंतरला मग
ते बोट आहेत ना तिथे छोटीशी ते गोलवाली, ते सगळं करून विठ्ठल मंदिर, हे सगळं तुम्ही 7 वाजेपासून ते 4 वाजेपर्यंत करू शकता. 5 वाजेपर्यंत स्टार्ट करायचं विरूपक्षपासून. त्याच्यानंतरला मग तुम्ही जायचं त्या साईडला, तिकडे तिथे काहीतरी कंपा म्हणून एक स्ट्रीट आहे तिकडे. त्याच्यानंतर तुम्ही तिथे नरसिंह टेम्पल पाहणार, विठ्ठल मंदिर पाहणार, जिथे 550 रुपीजची नोटवरती जे प्रिंट केलं आहे रथ, ते तिथेच आहे. स्टोन चार्टर तिथेच आहे. तिथून मग परत पाठी येऊन तुम्ही मग नंतर सनसेट पॉईंट पाहू शकता. पहिलं नरसिंहाचं मंदिर, नंतरला कृष्णा मंदिर, आणि मग हे गणपतीचं मंदिर जे हेमकुटावरती आहे ते पण करू शकता. हे फुल राऊंड आहे बघायला गेलं तर, आणि हे एका दिवसामध्ये होऊ शकतं. मित्रांनो, मी हेमकुटा पर्वतवरतीच आहे. 5-5:30 वाजायला आलेत, आणि इथे एक आहे ना अनएक्सप्लोर्ड प्लेस आहे. मोस्टली इथे कोण येत नाही, तर तुम्हाला मी एक प्लेस दाखवते ज्याला मठ बोलतात. हे बघा इकडून, सी दिस, हे मठ आहे. दिसतंय का कोणाला? ओके, सो हे अनएक्सप्लोर्ड पार्ट आहे. हा है मेरे पास लाईट है. तो इथे अनएक्सप्लोर पार्ट आहे. हे कोण येत नाही इथे जास्त. एक गुहा आहे, तुम्ही बघू शकता इथून. हा, मैं अंदर जा रही आहे. माझं होमस्टे आहे, आणि आता माझी रूम शिफ्ट करण्यात आली आहे. मी त्या साईडला होती तिकडे, आता मी ह्या साईडला राहणार आहे. ही माझी मेघाच्या रिझॉर्ट, आणि हे माझं रूम आहे. सी, इथे खूप सारे आहेत ना मंकीज येतात, आणि हे तुम्हाला माहिती आहे हम्पीचंच एक रॉक आहे. सी, आणि मी इथे आता आपण कमलापूरला जातोय गाडीमध्ये पेट्रोल भरायला आणि पेनड्राईव्ह घ्यायला, म्हणून, कारण की माझं पेनड्राईव्ह घरीच राहिला आणि माझं फुल स्टोरेज फुल झालं आहे. हॉटेल पाहायचं आहे कसं दिसतं रात्रीचं आमचं होमस्टे आहे. सो चला आपण आता जरा शॉपिंग करूया कमलापूरला आणि पेट्रोल भरूया, पेनड्राईव्ह पण बघूया, कारण की मोबाईल फुल झाला आहे. ओके, बाय गाईज. आपला हाफ हम्पी डमटी पाहून झाला आहे, आणि आता आपण कमलापूरला जातोय. कमलापूर मी अजून एक्सप्लोअर नाही केलं आहे, पण मी विठ्ठल मंदिरपर्यंत एक्सप्लोअर केलं आहे, नरसिंह ते विठ्ठल मंदिर. आणि आता मी चालले आहे कमलापूरच्या सिटीमध्ये, म्हणजे छोटंसं गावच आहे ते. तिथे आपण शॉपिंगला आणि काय ना काय बघायला चाललो आहे. तुम्ही बघू शकता इकडे कृष्णा मंदिर आहे, आणि हे गणपती मंदिर आहे समोर वरती, आणि लेफ्ट हँड साईडला विरूपक्ष मंदिर गेला, आणि राईट हँड साईडला नरसिंह टेम्पल आहे. पुढे येत नाही इथे कमलापूरकडे जाताना इकडे तुम्हाला चाय नाश्त्यासाठी ऑप्शन्स भेटणार, आणि ह्या साईडला ते 7 वाजेपर्यंत चालू असतं. आता आपण कमलापूरला चाललोय. हे सगळं हम्पीचाच पार्ट आहे. तुम्हाला एक मंडप दाखवते, चला 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 मंडप बघूया. हे कृष्णा मंदिर आहे, आणि हे कृष्णा मंदिरच्या समोरील भाग आहे ना ते कृष्णा मार्केट आहे. हे बघ, हे कृष्णा मंदिर आहे. सी, लुक एट दिस. तुम्ही इकडे ना तुमचे बाईक्स वगैरे आणू शकता, आणि समोर मंदिराच्या ठेवू शकता. असं काही गाईड वगैरे डिटेल्ड इन्फॉर्मेशन पाहिजे तर यू कॅन, येस ऑफकोर्स गाईड घेऊ शकता. आता हे बघ, हे भारी आहे ना मंडप, सुपर मंडप. सी, आणि इकडे नरसिंह मंदिर आहे. किती जवळ आहे सगळं. हे नरसिंह मंदिर आहे या साईडला, हे इकडे ते नरसिंह मंदिर आहे. दिसलं. आता आपण जाणार आहे कमलापूरला. इथून काहीतरी 3 किलोमीटर्स आहे, आणि माझं पेट्रोल पण संपलं आहे, तर मग आपण पेट्रोल भरायला पण चाललोय. कमलापूर 9:30 वाजले. इथे बाजूला एक आहे ना मार्केट आहे, नरसिंहाच्या बाजूलाच आहे, कमला समथिंग. तिथे मी गेली होती शॉपिंगला, तर शॉपिंगला लेट झालं, आणि आताशी मी पोचते. हे गणपतीच्या मंदिरच्या इथे आहे मी आता. जस्ट अवघ्या 500 अर्धा किलोमीटरवरती माझं हॉटेल आहे. हे समोर दिसते ते कृष्णा मंदिर आहे, आणि बाजूला आहे ते ह्या साईडला ते गणपतीचं मंदिर आहे. काय थंडी लागते.
विचारच नाही केला की भाई थंडी आहे. मी थोडं तिथे हॉटेलमध्ये जेवून थांबलेली. उफ, काय थंडी आहे, मेलो मी अर्धा. थंड थंड कूल कूल. स्वेटर घालून फायदा नाही आहे, एवढी थंडी लागते. इथेच आहे माझं हॉटेल. चलो, हॉटेल आला एकदाचा. सुंदर तर हिरा होता. ते बरं आहे, माझं हॉटेल आहे ना कृष्णा मंदिराच्या बाजूलाच आहे. गोल्डन रॉक म्हणून एक प्लेस आहे, होमस्टे. खूप सुंदर आहे. नेदरलँडची फॅमिली आहे जे इथे होमस्टे चालवतात. वाव, चलो आलो एकदाच. 9:30 वाजलेत आत्ताशे. काल तर मी 10:30 वाजता आलेली इथे हॉटेलला सर्च करत करत. सो हे सगळे घर आहेत आजूबाजूचे आणि माझा हॉटेल खालीकडे गेला. अरे कुठे गेला तो? हां इथे इथे इथे. हां इथे, इधर है हॉटेल. काय झालं ह्याला? हे येत का नाही? अच्छा हे बाहेरून खोलायचंय. अरे यार सोनाली, ऐसा होएगा तेरा. गाडी चालवता येते, दरवाजे उघडता येत नाहीत तुला.